कसा होता माझा संभाजी राजा। छत्रपती शिवाजी राजांचे चिरंजीव धर्मवीर संभाजी महाराज। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संभाजी राजांसोबत काय झालं होतं। छत्रपती संभाजी महाराज एक दिवस तळ कोकणात राजे मुक्कामाला असताना शांत झोप लागली होती संभाजी महाराजांना। संभाजी महाराज झोपलेले आणि अचानक आवाज आला। कालवा कालव झाली। कुठला आवाज होता तो? दी, 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 शिर्के, शिर्के, शिर्के। तुम्ही म्हणाला ना हा गनिम पळून गेला, मग हा कुठून आला? छत्रपती संभाजी राजांचे मेवणे गणोजी शिर्के फितूर झाले। रक्ताचं नातं रक्ताला खलास करायला निघालं। संभाजी राजाची त्या मुकर्रब खानाची भेट। संभाजी राजांना बघितलं आणि सांगितलं मुकर्रब खानाला, खिंचलं तलवार उसली। तलवार ओढायला पुढे यायचं आणि राजांची नुसती नजरवर फिरली 4 पावलं मागं सरायचा तो। हिंमत झाली नाही कोणाची। शेवटी प्रयत्न संपले आणि खानाने दोरखंड फेकले। मराठ्यांचा छावा गनिमांच्या जाळ्यात अडकला। संभाजी राजे शहीद असले आणि त्या संभाजी राजांना पकडून बादशहाच्या दरबारामध्ये हजर करण्यात आले। संभाजी राजे आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कवी कलश औरंगजेबाच्या दरबारामध्ये संभाजी राजांना हजर करण्यात आलं। आणि औरंगजेबाने विचारलं, क्यों संभाजी राजे आप इस्लाम हो गए? अरे नाही! गुटखा टाकला की त्याच्या भोवती गोंडा खोलणारी औलाद माझी नाही। जरा मोकळा कर, मग बघतो तुझ्याकडं। इसकी जबान बहुत बोलती है, ये गंदी जबान काट डालो। आपला राजा कैद झाला। गडावरच्या गडकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला। गावातल्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला। शेतातल्या शेतकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झाला। छत्रपती संभाजी राजा गनिमांच्या तावडीत सापडला। महाराजांना 32 शिराळ्यावरून नेलंय, मिरजीला नेलं। पहली शिक्षा सुनावली, ये गंदी जबान बहुत बोलती है, काट डालो जबान इसकी। छत्रपती संभाजी महाराज जेर बंद केलेला आहे। औरंगजेबानं सांगितलं, अरे हा शिवाचं पोर हे संभाजी आजपर्यंत यानं राजाची कपडी घातली असतील, आता याला विदूषकी खबली घाला। आजपर्यंत यानं राजमुकुट घातला असेल, आता याला विदेशाची टोपी घाला। आजपर्यंत याला अलंकार घातले असतील, आता याला हार घाला आणि याची धिंड काढा। वाजत गाजत उंटाच्या पायाला बांधून, हत्तीच्या पायाला बांधून संभाजी राजाची धिंड काढण्यात आली। सगळीकडे एकच वार्ता, मराठ्यांचा छावा अडकला, मराठ्यांचा छावा अडकला। कोणी बघायचं संभाजी संभाजी कोण आहे संभाजी? सगळ्यांची गर्दी 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 आणि कोणीतरी त्या गर्दीतून पटकन दगड उचलायचं आणि धारकर राजाच्या छातीत दगड मारायचं। कोणीतरी भाला काढायचं, त्या उंटाला टोचायचं। महाराजांना त्या उंटाच्या पायाला बांधलेलं होतं, त्या वेदनेमुळे उंट थया थया नाचायचा आणि महाराजांना त्या साखळदंड टोचायचे। कोणीतरी यायचं, पटकन थुकायचं। नशिबी यावी ही विडंबना। धर्मासाठी या राजानं इतकं सहन केलंय। पहिली जबान
इसकी जबान बहुत काटती है, बहुत काट डालो जबान इसकी। दूसरी शिक्षा, केवळ शंभू राजे क्या हाल है। संभाजी राजांचे डोळे मोठे झाले होते बरं का। हमने इसकी आंखें निकाल दी, लेकिन इसकी जबान काट दी, लेकिन इसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने। दुसरी शिक्षा, याच्या डोळ्यामध्ये तापता टाकण्या घाला, सळ्या घाला, याचे डोळे काढून घ्या। दोन हापशी आले, दोन हापशांच्या हातामध्ये लोखंडी सळाया, तापलेल्या दोन सळाया, लालबुंद सळाया झालेल्या, धुराच्या रेषा हवे सोडत त्या दोन सळाया छत्रपती संभाजी राजांच्या डोळ्यापुढे आणलेल्या आहे। क्षणात डोळे बंद झाले, संभाजी राजांचे डोळे बंद झाले। डोळे बंद होता क्षणीच आठवलं मासाहेब जिजाऊंना, ज्या डोळ्यांनी बघितलं होतं या महाराष्ट्राचं स्वप्न, ज्या डोळ्यांनी बघितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या डोळ्यांनी बघितलं होतं या मावळ्यांना, आज ते डोळे निघत आहे। क्षणात विचार केला, डोळे लावले, जगदंब 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 मासाहेबची छत्रपती शिवाजी महाराज। आणि क्षणामध्ये त्या दोनही सळ्या छत्रपती संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये घालण्यात आल्या। डोळे काढून घेण्यात आले। दुसरी शिक्षा, डोळ्यामधून रक्ताच्या धारा कुठल्या राजाच्या नशिबात यायच्या। संभाजी राजांची तडफड सुरू होती। क्यों संभाजी राजे क्या हाल है। तरी संभाजी राजांचा करार तोच, बाणाही तोच आणि तेजही तेच, चुकला नाही कुणाच्या समोर। तिसरी शिक्षा, याच्या अंगावरची चामडी काढा, कोल्या कुत्र्यांना खायला द्या। तिसरी शिक्षा, संभाजी राजांच्या अंगावरची चामडी काढली, कोल्हे कुत्र्यांना खायला दिली। एखाद्या शेंदुरातून हनुमान निघावा इतका लालबुंद झालेला आपला संभाजी राजा त्या गनिमांच्या दावणीला बांधण्यात आला। दुर्दैवानं संभाजी राजांचं शिर धडापासून वेगळं केलं आणि राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि त्या भीमा आणि इंद्रायणीच्या तीरावर नेऊन टाकलं। गळ्यात गळा घालोनिया रडती इंद्रायणी भीमेला, धर्मासाठी प्राण देऊनी शंभूही चालला। हो शंभूही चालला, हो शंभूही चालला, धर्मासाठी प्राण देऊनी शंभूही चालला। शंभूही चालला, ओ शंभूही चालला, रडण्यासाठी नव्हते कोणी, रडण्यासाठी कोणी नव्हतो, रडण्यासाठी नव्हते कोणी, प्राण तरी अर्पिला। हो धर्मासाठी प्राण देऊनी शंभूही चालला। शंभूही चालला, शंभूही धन्यदेव शिवाय, म्हणून धर्मासाठी अर्पिला प्राण, धर्मवीर संभाजी हो, धर्मवीर संभाजी हो, धर्मवीर संभाजी।